अमरावतीत गाजलेल्या गोपालनगर हत्याकांडाच्या तपासात राजापेठ पोलिसांनी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे। अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना घटनास्थळी नेऊन पोलिसांनी सीन रिक्रिएशन केले। नेमकी हत्या कशी घडली, वाद कसा सुरू झाला आणि आरोपींनी वारदात कशी घडवून आणली याची प्रत्यक्ष पुनर्रचना करण्यात आली। पाहूया हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। गोपालनगर येथील सुतगिरणी परिसरात 65 वर्षीय माणिक बडीराम बोरकर यांच्या हत्येप्रकरणी राजापेठ पोलीस सखोल तपास करीत आहेत। या तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी अटक केलेल्या तिन्ही आरोपींना कडेकोट बंदोबस्तात घटनास्थळी आणून सीन क्रिएशन केलेत। घटनेच्या ठिकाणी आरोपींकडून संपूर्ण घटनाक्रम पुन्हा करून घेण्यात आला। वाद नेमका कुठे झाला, हल्ला कसा करण्यात आला आणि त्यानंतर आरोपींनी काय केलेत याची माहिती पोलिसांनी प्रत्यक्ष पडताळून पाहिली। प्राथमिक तपासानुसार सिगारेट मागण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेला वाद पुढे विकोपाला गेला आणि त्यातून धारदार शस्त्राने हल्ला करून माणिक बोरकर यांची हत्या करण्यात आली। राजापेठ पोलिसांनी काही तासातच तिन्ही आरोपींना अटक केली असून आता सीन क्रिएशनद्वारे घटनास्थळावरील पुरावे आणि आरोपींचे जबाब यांची पडताळणी केली जात आहे। या संपूर्ण कारवाई दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तपास अधिक भक्कम करण्याकरिता प्रत्येक बाबींची बारकाईने नोंद घेण्यात आली आहे। गोपालनगर हत्याकांडाच्या तपासात राजापेठ पोलिसांनी वेगाने प्रगती केली असून सीन रिक्रिएशन नंतर तपास अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या प्रकरणातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज चॅनल। अमरावती शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अपघाताच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज महानगरपालिकेने धडक कारवाई केली। झोन क्रमांक 2 अंतर्गत समर्थ हायस्कूल, गुलशन टॉवर परिसरातील अवैध दुकाने, लोखंडी केबिन, हातगाड्या जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आल्या। पाहूया हा विशेष रिपोर्ट। अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्रमांक 2 अंतर्गत अमरावती बडनेरा या मुख्य मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली आहे। समर्थ हायस्कूल आणि गुलशन टॉवर समोरील परिसरात अनेकांनी लोखंडी केबिन, चहाच्या टपऱ्या, हातगाड्या आणि इतर तात्पुरती दुकाने उभारून रस्त्यावर अतिक्रमण केले होते। त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार होता आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। मागील 2 दिवसात या परिसरातील झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर भेंडे यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने ही धडक कारवाई हाती घेतली। जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटविण्यात आले। कारवाई दरम्यान तब्बल 4 ट्रक भरून साहित्य जप्त करण्यात आले असून आणखी 2 ट्रक मागविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। या कारवाई दरम्यान महानगरपालिकेचे कर्मचारी अतिक्रमित साहित्य हटवत असल्याचे दृश्य पाहायला मिळालेत। संपूर्ण कारवाई दरम्यान पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावाला बळी न पडता नियमांनुसार कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित पथकाला देण्यात आले होते। माननीय उपमहापौर श्री भेंडे साहेब यांचे आजचे मला फोनवर आदेश प्राप्त झाल्यामुळे आपण पाहू शकता आज या जे क्षेत्र आहे झोन क्रमांक 2 अमरावती ते बडनेराकडे जाणारा हे मार्ग समर्थ हायस्कूल आणि गुलशन टॉवरच्या समोर भागामध्ये बरेच दुकानदारांनी लोखंडी पांठेले, चहा कॅन्टीन आणि इतरत्र प्रकारची अनेक दुकाने लावून अतिक्रमण करण्यात आले होते। त्यामुळे 2 दिवस झालेले आहे, मोठा अपघात झालेला आहे। त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्या अनुषंगाने मला त्याचा आदेश प्राप्त होतात मी संपूर्ण यंत्रणा घेऊन आज कारवाई सुरू केली। जेसीबीद्वारे सध्या कारवाई सुरूच आहे आणि 4 ट्रक एकूण भरलेले आहे। 2 ट्रक मी अजून मागितलेले आहे, बोलावलेले आहे। संपूर्ण एरिया मी सपून उचलणार आहे आणि माननीय उपमहापौर यांचे जसा आदेश आहे मी तसा कारवाई सुरू केलेली आहे। आणि कोणाचेही फोन असो, राजकीय असो, कोणत्याही नेत्याचे फोन असो, सध्या जे अपघात झालेला आहे माननीय उपमहापौर आणि माननीय महापौर, माननीय आयुक्त, माननीय अतिरिक्त आयुक्त, माननीय उपायुक्त यांचे मला सक्तीचे आदेश आहे
की अशा वेळेस कोणाच्याही तुम्ही फोन उचलत नाही किंवा त्यावर थांबत नाही. तुमच्याकडून ते जे होतात तुमचे जे अधिकार आहेत तुम्ही वापरा आणि तुम्ही कारवाई करा. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे या परिसरातील रस्ता मोकळा झाला असून वाहतुकीला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. शहरातील इतर अतिक्रमित भागांवरही अशीच सातत्यपूर्ण कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अमरावतीतील इरविन रुग्णालयात पहिल्याच मुसळधार पावसात पाणी शिरून रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची घटना ताजी असतानाच आता या प्रकरणात धक्कादायक आरोप समोर आला आहे. शहरातील एक नैसर्गिक नाला बेकायदेशीरपणे बुजवण्यात आल्यामुळेच इरविन रुग्णालयात पूरस्थिती निर्माण झाल्याचा गंभीर आरोप माजी विरोधी पक्षनेते तथा शिवसेना शहर प्रमुख प्रवीण हरमकर यांनी केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. समाधान नगर खापर्डे बगीचा टोपेनगर रिझर्व्ह लाईन ते रेल्वे स्टेशन परिसरातून जाणारा जुना नैसर्गिक नाला अनेक वर्षांपासून शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा करीत होता. मात्र या परिसरात सुरू असलेल्या मोठ्या बांधकामासाठी हा नाला माती आणि राडारोडा टाकून पूर्णपणे बुजवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा नाला 12ही महिने सुरू राहणारा असून परिसरातील अनेक घरांचे पाणी आउटलेटही याच नाल्यात जोडलेले असल्याचा दावा करण्यात आला आहे. 24 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर पाण्याचा निचरा न झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात आणि वार्डमध्ये पाणी शिरलेत. त्यामुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाला तसेच शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे. प्रवीण हरमकर यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून जबाबदार बिल्डर, जमीन मालक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता आणि पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात पूरस्थिती टाळण्याकरिता नाला तातडीने मोकळा करण्याची मागणीही करण्यात आली आहे. इरविन रुग्णालयातील पूर हा केवळ नैसर्गिक आपत्तीचा परिणाम होता की मानवनिर्मित दुर्लक्षाचा, याचा आता प्रशासनाला शोध घ्यावा लागणार आहे. या गंभीर आरोपांमागील सत्य काय आहे हे चौकशीनंतर स्पष्ट होईल. जिल्हा सामान्य रुग्णालय पावसामुळे जो पूर आला होता त्यामध्ये मुख्य कारण म्हणजे समाधान नगर मधून जो खापर्डे बगीच्यामधून जो नाला येतो इरविनच्या मागच्या साईडला, तो नाला सरळ तो मालवीय चौकात जात होता. पण तोच नाला इरविनची बॅकसाईडला जिथे नाला आहे तिथून नाला पॅक केलेला आहे. कारण तो नाला त्यांनी जे समोरचं जे मार्केट चालू आहे बांधकाम, त्या मार्केटवाल्यांनी ते पूर्ण नाला बंद केला. त्यामुळे पूर्ण पाणी इरविनमध्ये, त्या मालवे चौकात आणि त्या पुऱ्या तिकडच्या परिसरात जमा झालं. कारण की हा नाला मोठा आहे. हा नाला येतो खापर्डे बगीचा, समाधान नगर, गाड्या तुमचं डेपो की कॅम्पची बॅकसाईड, या साईडचं पूर्ण नाल्याचं पाणी त्या नाल्यामध्ये येतं. रोडचं पाणी त्या नाल्यामध्ये येतं, नाल्याचं पाणी येतं. या कंपनी कोणती तरी कंपनी तिचं काम करतात, त्यांनी तो नाला पूर्ण बंद केलेला आहे. त्यामुळे शहराचं पूर्ण इरविनची पुरी परिस्थिती, ते जे कोणाचा जो प्रोजेक्ट आहे तिचं काम चालू आहे त्यांनी तो बंद केल्यामुळे हे सगळी शहराची दुर्दशा त्यांनी केली आहे. या गोष्टीवर तरीही महानगरपालिकेचं म्हणा, CSचं म्हणा, कलेक्टरचं लक्ष नाही का? यांनी त्वरित त्यांच्यावर कारवाई करावी, त्या कंपनीवर कारवाई करावी. कारण की आज सुट्टी असल्यामुळे मी ते निवेदन देऊ शकलो नाही. सोमवारी मी निवेदन देईल, कारण की शनिवार रविवार अजून बंद आहे. सोमवारी निवेदन देईल. पण तरी माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला असं वाटते का काही अधिकारी अगर खरंच ज्यांना लोकांची चिंता असेल तर त्यांनी त्या जागेवर इन्स्पेक्शन करावं. आता पाण्याचे दिवस सुरू आहे. अगर अजून पाणी आलं तर तीच परिस्थिती त्या इरविनची अजून होईल. म्हणून काही अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन, महानगरपालिकेचे अधिकारी असो, BNCचे अधिकारी असो, त्यांनी जावं व तो नाला कुठून बंद पडलेला आहे, कोणी बंद केलेला आहे, त्याचा निसार कसा करता येईल याच्याकडे लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी ही विनंती. नाही तर मी सोमवारी तर
तिथे जाईलच, ज्या ज्या अधिकाऱ्यांना भेटेलच, आयुक्तांना भेटेल, कलेक्टरना भेटेल, सगळ्या साहेबांना भेटेल. पण माझं अजून एक निवेदन आहे की आताही पाण्याचे दिवस असल्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी जर माझं बोलणं ऐकलं असेल तितकी परिस्थिती जाऊन पाहावी आणि त्याचा पाण्याचा निसारा कसा करता येईल त्याच्याकडे लक्ष देऊन करावं हीच विनंती करतो. अमरावतीच्या बडनेरा जुनी बस्ती बायपास रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण होऊनही हा पूल अद्याप नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही. यामुळे दररोज हजारो नागरिकांना रेल्वे फाटकावर तासनी तास थांबावे लागत आहे. परिणामी वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय आणि मोठ्या गैरसोयीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या परिसरात शाळा, महाविद्यालय, रुग्णालय आणि स्मशानभूमी असल्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, रुग्णवाहिका आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकांना वेळेत मार्ग मिळत नसल्याने जीवितास धोका निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर बडनेरा जुनी बस्ती आणि अमरावती परिसरातील नागरिकांनी खासदार श्री बळवंत वानखडे आणि खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांना खुले पत्र लिहून तातडीने केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासनाकडे हा प्रश्न मांडण्याची मागणी केली आहे. राजकारणापेक्षा जनहित मोठे आहे आणि पूर्ण झालेला पूल बंद ठेवणे म्हणजे जनतेच्या संयमाची परीक्षा घेणे आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. आता या प्रश्नावर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे लक्ष लागले. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. नागपूर शहरातून नातेसंबंधांना काळीमा भासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भाऊजीने स्वतःचा हात कापून घेण्याची आणि आत्महत्येची धमकी देत आपल्या मेहुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलेला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया रिपोर्टमध्ये. नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेवर तिच्याच नात्यातील व्यक्तीकडून अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी हा तिचा भाऊजी असून त्याने स्वतःला इजा करून घेण्याची तसेच आत्महत्येची धमकी देत तिच्यावर दबाव निर्माण केला. या भीतीचा फायदा घेत आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तक्रारीत नमूद केल्यानुसार आरोपीने केवळ अत्याचारच केला नाही तर सतत फोन कॉल आणि मेसेजद्वारे पीडितेचा मानसिक छळही केलाय. त्यामुळे पीडिता प्रचंड तणावाखाली होती. अखेर या प्रकाराला कंटाळून पीडित महिलेने धाडस दाखवत मानकापूर पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. तक्रारीची गंभीर दखल घेत मानकापूर पोलिसांनी विविध कायदेशीर कलमांन्वये गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून अधिक माहिती तपासानंतर समोर येण्याची शक्यता आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना अशा प्रकरणांमध्ये पीडितांनी पुढे येऊन तक्रार करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. आमच्या पोलीस स्टेशन येथे उद्धव पोखरकर हे अधिकारी असताना फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दिली की त्यांचे भाऊजी यांनी फिर्यादीला स्वतःचा हात कापून घेईल अशी धमकी देत फिर्यादीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. वारंवार फिर्यादीला कॉल मेसेज करून मानसिक त्रास दिला. अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशन येथे कलम 64(2)(F) 351(2) भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्यातील आरोपी यास अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे. नातेसंबंधावर विश्वास ठेवणाऱ्या समाजाला हादरवून सोडणारी ही घटना असून आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास मानकापूर पोलीस करत आहेत. नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी अपघाताची बातमी समोर आली आहे. डुमरी उड्डाण पुलावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने 2 तरुणांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे. नागपूर जिल्ह्यातील कन्नन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डुमरी रेल्वे सायडिंग परिसरात हा भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार कांद्रे संताजी नगर येथील रहिवासी ओमप्रकाश बावणे आणि त्यांचा मित्र सिवनी जिल्ह्यातील घणसोर येथील रहिवासी रोहित सोयम हे गुरुवारी रात्री 11:30च्या सुमारास दुचाकीवरून आमडी फाट्याहून मनसरच्या दिशेने जात होते. डुमरी उड्डाण पुलावर एक ट्रक उभा होता. अंधारामुळे किंवा इतर कारणांमुळे दुचाकीस्वारांना हा ट्रक वेळेत दिसला नाही. यामुळे दुचाकीची उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दोन्ही तरुण गंभीर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच कन्नन पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पंचनामा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण काय याचा पुढील तपास कन्नन पोलीस करीत आहेत. या दुर्दैवी अपघातामुळे 2 कुटुंबावर शोककळा पसरली आहे. वाहन चालवितांना वेगावर नियंत्रण ठेवणे आणि रस्त्यावर उभ्या वाहनांबाबत सतर्क राहणे किती महत्वाचे आहे याची पुन्हा एकदा जाणीव या घटनेने करून दिली आहे. कॅमेरामॅनसह अजय मेहकुळे, सिटी न्यूज. वर्धा जिल्ह्यातील साईबाबा आणि श्री गजानन महाराजांच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली मागणी अखेर पूर्ण झाली असून वर्धा ते शिर्डी आणि वर्धा ते शेगाव या 2 नवीन एसटी बस सेवांचा आज शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री पंकज भोयर यांच्या पुढाकारातून ही सेवा सुरू करण्यात आली असून त्यामुळे हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वर्धा जिल्ह्यातील भाविकांसाठी आजचा दिवस विशेष ठरला. पालकमंत्री पंकज भोयर यांच्या पुढाकारातून वर्धा ते शिर्डी आणि वर्धा ते शेगाव या 2 महत्त्वाच्या बस सेवांचा शुभारंभ करण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून साईबाबा आणि श्री गजानन महाराजांच्या भक्तांकडून या बस सेवेची मागणी करण्यात येत होती. ही मागणी पूर्ण झाल्याने आता भाविकांना थेट नियमित प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. नवीन वेळापत्रकानुसार वर्ध्याहून दररोज सकाळी 6:30 शिर्डीसाठी बस रवाना होणार आहे. तसेच दुपारी 12 वाजता वर्धा ते शेगाव ही नियमित बस सेवाही सुरू करण्यात आली आहे. याच कार्यक्रमात वर्धा विभागाला मिळालेल्या नवीन एसटी बसचे लोकार्पणही करण्यात आले. यावेळी पालकमंत्री पंकज भोयर यांनी नव्याने दाखल झालेल्या बसमधून प्रवास करून बस सेवेची पाहणी केली. या निर्णयामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच प्रवाशांची सोय अधिक सुलभ होणार असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. वर्धा ते शिर्डी आणि वर्धा ते शेगाव या नवीन बस सेवांमुळे हजारो भाविकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. धार्मिक स्थळांपर्यंत थेट बस सेवा उपलब्ध झाल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आज यवतमाळ दौऱ्यावर आहेत. 6 खासदारांच्या बंडाळीनंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये निष्ठावंत शिवसैनिक संवाद मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. या मेळाव्याकडे संपूर्ण विदर्भासह संपूर्ण राज्याचे देखील लक्ष लागलेले आहे. यवतमाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महत्त्वपूर्ण निष्ठावंत शिवसैनिक संवाद मेळावा पार पडणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मेळाव्यात उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अलीकडेच पक्षातील काही खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांना एकत्रित बांधण्याचे मोठे आव्हान ठाकरे गटांसमोर उभे राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यवतमाळ हा शिवसेनेचा पारंपरिक प्रभाव असलेला जिल्हा मानला जातो. त्यामुळे हा बालेकिल्ला कायम राखण्याकरिता आणि निष्ठावंत शिवसैनिकांना नवी दिशा देण्याकरिता उद्धव ठाकरे थेट मैदानात उतरले आहेत. मेळाव्यासाठी जिल्हाभरातून तसेच परिसरातील तालुक्यांमधनं हजारो शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. सभास्थळी स्वागत कमानी, पक्षाचे झेंडे, बॅनर आणि विविध नियोजनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून आगामी राजकीय रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या संवाद मेळाव्याकडे शिवसैनिकांसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. बार्शी टाकळी तालुक्यातील दोनद येथील आसरा माता देवस्थान परिसरात शनिवारी ही दुर्दैवी घटना घडली. सिरसो गायरान येथील रहिवाशी ज्ञानेश्वर दादाराव सोळंके वय 35 वर्षे हे कुटुंबियांसह रोठासाठी देवस्थानावर आले होते. मंदिरालगत असलेल्या काटेपूर्णा नदीपात्रात आंघोळीसाठी उतरलेल्या ज्ञानेश्वर सोळंके यांनी दोरखंडाच्या साहाय्याने नदीचा एक काठ गाठला. मात्र परतीच्या प्रवासात नदीच्या मध्यभागी असताना त्यांचा तोल गेला आणि ते अचानक खोल पाण्यात बुडाले. काही क्षणातच ते पाण्याखाली गेल्याने नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पिंजर पोलिसांनी तातडीने मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला प्राचारण केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली. नदीतील पाण्याचा वेग आणि खोली यामुळे शोधकार्य आव्हानात्मक होते. मात्र प्रशिक्षित जवानांनी अत्याधुनिक शोध तंत्राचा वापर करत नदीत ट्रेसिंग ऑपरेशन सुरू केले. अवघ्या काही मिनिटातच नदीच्या तळाशी अडकलेला मृतदेह शोधून बाहेर काढण्यात यश मिळाले. या धाडसी मोहिमेमध्ये मयूर सडेदार, शेखर केवट, रोशन सपकाळ, अक्षय भड, साहिल देशमुख, सचिन कुकडे, पवन भड आणि हर्षल वानखडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. दरम्यान पिंजर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील पंचनामा आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी नदीपात्रात आंघोळ करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात अखेर मान्सूनने काही भागात दमदार हजेरी लावलेली आहे. बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. हदगाव, हिमायतनगर, किनवट आणि अर्धापूर तालुक्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून चांगला पाऊस झालेला आहे. या पावसामुळे रखडलेल्या खरीपाच्या पेरण्यांना वेग आला असून शेतकरी आता शेतात उतरलेले आहेत. मात्र जिल्ह्यातील अनेक भागात अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेमध्ये बळीराजा आहे. यंदा मान्सूनच्या आगमनाला झालेल्या विलंबामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत होते. पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या रखडल्या होत्या आणि शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले होते. मात्र गेल्या 2 ते 3 दिवसात हदगाव, हिमायतनगर, किनवट आणि अर्धापूर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून शेतात कृषी कामांना वेग आला आहे. यावर्षी पाऊस कमी आहे काय म्हणतात? काय सांगा आता, पाऊस का आता कमी थोडं लेट झाल्यामुळे पेरण्या पण लेट झाल्या थोड्या. त्यामुळे आता काय सांगावं काय नाही, देवाच्या भरोश्यावर आम्ही पेरणी चालू केली. आता बघू यंदा जे होईल ते होईल. पेरावं तर लागणारच सगळ्या बरोबर असं, कारण नाही करावं तर काय खावं शेतकऱ्यांनी, तिथं करावं लागणारच आहे. आता हे बियाणं पेरून चालू आहे. पाऊस जर पडला तर ठीक आहे, नाही जर पडला तर आणखी आता डबल बियाणं भरावं लागते, पुन्हा आणखी आम्हाला तेच करावं लागते. आणि किती लेट झाली पेरणी दिवस? खूप तरी पण नाही, कमीत कमी 1 महिनाभर तर लेट झालीच. 1 महिनाभर जवळपास होता. मी आता मिरग नाही झालंच नाही. मिरगाचं 20-25 दिवस सहज झालेच. गेल्या वर्षी भरपूर पाऊस झाला होता. मिरगामध्ये पेरणी झाली होती, 7-8 तारखेला पेरणी झाली होती गेल्या वेळेस. आता यावर्षी बऱ्याच ठिकाणी पाऊस नाहीच. आणखी आमच्या इकडे तर 1-2 पाऊस झालेला आहे. खाली बरीच काही खंटी आहे, तेवढी का ओल नाही. तरी पण आता पाऊस पडेल या आशेनं पेरून टाकाले आम्ही. म्हणते पुराचा पाऊस झाला तर शेतकऱ्यांना पेरणी करावं. हो, पण तेवढा लेट झाल्यानंतर पुन्हा आणखी समोरची पीक येत नाहीत. हे पीक बरोबर टायमाला येत नाही, याला पाऊस पुरत नाही. याची दिवस भरायला पाहिजे ना. महागाईचं प्रमाण कसं? खूप, त्याला 3,500 रुपये, 3,700 रुपये असे प्रत्येक अलग अलग नमुन्याच्या बॅगाचे रेट आहेत. आज रेट एवढे आहेत, जर आणखी परत जर पेरणीची वेळ आली तर आणखी त्याचे रेट वाढवून टाकतात. खत दुनियाचं महाग झालेलं आहे. खत कुठं तर काही खत भेटत सुद्धा नाही. पावसाच्या पाण्याने शेतजमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने शेतकरी सोयाबीन, उडीद, मूग, हळद तसेच कपाशीच्या लागवडीच्या कामात व्यस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत आणि पेरणीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
जिल्ह्यातील काही भागात अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे त्या भागातील शेतकरी अजूनही मोठ्या आणि दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आगामी काही दिवसात मान्सून आणखी सक्रिय होऊन जिल्हाभर चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या मात्र ज्या भागात पाऊस झाला आहे तेथील बळीराजाने सुटकेचा निश्वास टाकत खरीपाच्या हंगामाला नव्या उत्साहाने सुरुवात केली आहे. माझं नाव अकबर आहे. आम्ही आमच्या घर नांदेडला आहे, शेती वायतपूरवाडीला आहे, तालुका अर्धापूर वायतपूरवाडी. आता बघा काल परवा पाऊस पडला, याच्याने पेराले आम्ही. सध्या बी लई महाग आहे बरा, बी लई महाग आहे बरा. 3,500ला एक बॅग भेटाली बघा 30 किलोची. अजून पाण्याचा काय भरोसा नाही, काय नाही. आता वरचे देवावर पेरून टाकायला आम्ही. आता उद्या काय होते काय नाही, शासन आमच्याकडे बघाव, काय द्यावं आम्हाला, काय वाढून द्यावं, भाव वाढाव, पिकाला भाव द्याव. 3,500ला एक बॅग आहे बघा. 7 बॅगचे आणले बघा आम्ही. 35-40 हजारची बियाणं झालं बघा. आता खात पीत शिपावं लागतं, याच्या एक 20-25 हजार रुपये लागतात. आता इतका खर्चा म्हणल्यावर भाव द्यावा लागते बिया आपले पिकाला. अजून कसं शासनाने बघावं आमच्याकडे शेतकऱ्याकडे. खरं म्हणल्यावर काय गरीबाच्या काय, आता शासनाने बघलं तर बरं आहे ना, तो काय करणार आहे. पाऊस तो असा पडायला की विचारून नका बघा. एक नक्कीदार येऊन गेले, दुसरा नक्कीदार चालू आहे. आता पाण्याचं काय खरं नाही. आता पेरायला आम्ही तर देवाच्या मनावर होता, काय करावं आता. परवा एक पाऊस पडले, त्याच्या आधी एक पाऊस पडले, त्याच्यावर आम्ही थोडी वल आहे म्हणून पेरून टाकायला सोयाबीन. आता पाण्याचं काय खरं नाही, पाणी केव्हा पडते काय होते काय नाही. बघा जवळपास अर्धापूर तालुक्याला पाणी पडलंय बघा. काल परवा इकडे आमच्या इकडे पाणी पडलंय, पाणीच नाही, पालच पाणी बघा. आता उशीर केलं तर मग ते पुढे हरभरा येत नाही, काय नाही. आता टायमाला पेरल्यावर काय पीक येते, बिन टायमाला म्हणल्यावर काय येणार सांगा बरं. पाऊस पडला तर ठीक आहे, नाही जे पडत सांगा असं. पाऊस पडतो ठीक आहे, डबल पेरणी करावं लागते. आता हे बियाण्याचे पैसे कोण द्यावं. आता शासनाने बघा आमच्या इकडे काय शेतकऱ्याकडे. नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीपाच्या हंगामाला गती मिळाली आहे. मात्र संपूर्ण जिल्ह्यात चांगला पाऊस होणे गरजेचे असल्याने बळीराजाचे लक्ष अजूनही आकाशाकडे लागलेले आहे. नांदेड शहरात आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीने काढण्यात आलेली भव्य मिरवणूक यंदाचे मुख्य आकर्षण ठरली. विशेष म्हणजे ही मिरवणूक डीजे मुक्त आणि बॅनर मुक्त होती. मिरवणुकीत सजवलेले हत्ती, उंट आणि घोडे सहभागी झाले होते. लेझिम पथक, मलखांबांचे थरारक प्रात्यक्षिक, केरळचे पारंपरिक वाद्य पथक, बंजारा आणि आदिवासी नृत्यांनी उपस्थित नागरिकांना मंत्रमुग्ध केले. साताऱ्यातून आलेल्या मावळ्यांनी सादर केलेल्या तलवारबाजीच्या प्रात्यक्षिकाने विशेष आकर्षण निर्माण केले. यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशानिमित्त हत्तीवरून साखर वाटप केल्याचा ऐतिहासिक प्रसंग देखाव्याच्या माध्यमातून सादर करण्यात आला, ज्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत ही भव्य मिरवणूक पार पडली आणि सामाजिक समतेचा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप घेण्यात आला. या मिरवणुकीमध्ये अनेक पारंपरिक वाद्य आणि देखावे, विशेषतः आकर्षण घेणारा जो देखावा आहे तो हत्तीवरील राजर्षी शाहू महाराज यांचा जिवंत देखावा. नांदेडकरांच्या दृष्टीनं ही अतिशय सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाची गोष्ट आहे, घटना आहे. राजर्षी शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहेत. राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्यायाचे प्रणेते आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करणारे. आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणून केला, त्याची आज नितांत गरज आहे. शाहूंचा जो वसा आणि वारसा आहे तो जपण्याची आज गरज आहे. आज समाजामध्ये तेढ निर्माण करणे, आरक्षणाबद्दल वेगवेगळी मतमतांतर निर्माण करणे, शाहू महाराजांचा विचार आरक्षणाचा, सामाजिक न्यायाचा होता आणि हा सामाजिक न्यायाच्या विचारांची समाजामध्ये प्रचार आणि प्रसार करणे, लोकांमध्ये रुजवणे, या दृष्टीनं ही मिरवणूक फार महत्वाची ठरणार आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी जे आपल्याला शिक्षण असेल, समता असेल किंवा सामाजिक न्याय असेल, या सर्व गोष्टीमधून इक्वॅलिटी आणि एवढ्या प्रमाणामध्ये आपण नांदेडमध्ये आज पाहत आहोत की छत्रपती शाहू महाराज यांच्या खरंच विचारांचा आज जागर होत आहे. जर आपण पाहिलं गेलं तर असं नाहीये की फक्त हा इतिहासाचा गुणगौरव आहे. खरं तर
या महापुरुषांच्या विचारांचा आपण वारसा जपून येणाऱ्या भविष्याचा संकल्प हा उज्ज्वल केला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि इतकी सुंदर ऐतिहासिक आपण छत्रपती शाहू महाराजांची रॅली असेल हे भव्य दिव्य नांदेडकर अनुभवत आहेत. मी याबद्दल अतिशय अध्यक्ष म्हणून आनंदी आहे. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।